हे काय केलं ग तू? अहो माझ्याकडून चुकून तेलाची किटली पडली, सगळं तेल सांडले, तेच पुसते. एवढं महागाचं तेल काय मी तुला सांडवायला आणलंय का? स्वतःची 1 रुपया कमवायची लायकी नाही तुझी. हा, आणि एवढ्या पैशाचं नुकसान करून ठेवती तू. सॉरी, चुकलं माझं. मी परत अशी चूक कधीच करणार नाही. हो बरोबर आहे ना, फुकटचं घरात खायला मिळते तुला तुला ह्याची काय किंमत कळणार आहे? अहो मला अजून 500 रुपये पाहिजे नव्हते. काय? अजून 500 रुपये पाहिजे नव्हते. मग ऑर्डर कुणाला देते तू? तुझ्या बापाने काय मला हुंड्यामध्ये पैसे छापायची मशीन दिलती का? हा, कष्ट करून पैसे कमवतो मी, तुला असे उधळण्यासाठी नाही. घरातलं साहित्य आणायचं होतं म्हणून मला 500 रुपये पाहिजे नव्हते. परतच्या वेळेस जर काय घ्यायचं असेल ना तर माझी परमिशन घ्यायची आधी, समजलं का? हे घे, आणि काय आणणार आहे ना ते सगळं दाखवायचं मला. अगं संध्याकाळी माझे मित्र येते ते. आज पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला संध्याकाळी मैत्रिणीला भेटायला जायचंय. हा, मग त्यात काय एवढं मोठं आहे? जायचं नाही तू, विषय संपला. बरे ठीक आहे, मी जेवण बनवून जाते. असं आहे व्हय? आणि वाढणार कोण आम्हाला जेवायला? गपचूप घरी राहा, नाटक नको करू. अहो पण तुमची बहीण श्रेया पण जाते ना तिच्या मैत्रिणीला भेटायला. अगं ती 2 पैसे कमवून आणती या घरासाठी, तू काय केलं या घरासाठी? मी माझं संपूर्ण आयुष्य घालवलं ह्या घरासाठी, फक्त हे ऐकण्यासाठी का? ठीक आहे, नाही जाते मी करते तुमच्यासाठी स्वयंपाक.